श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी या 4 राशी होतील करोडपती. शुक्र शनीचा महाशक्तिशाली योग देईल पैसाच पैसा. लवकरच व्हाल श्रीमंत. शुक्र आणि शनी ही दोन्ही शक्तिशाली ग्रह मानले जातात. या ग्रहांमुळे तयार होणारा योग अनेक लोकांना फायदा देतो. ग्रीक पंचांगानुसार फेब्रुवारी 2026च्या पहिल्याच दिवशी शुक्र शनीचा खास योग तयार होत आहे. 1 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र आणि शनी एकमेकांपासून 40 अंशाच्या कोनात असतील. त्यामुळे चत्वारविंशती योग बनेल. या योगामुळे 4 राशींच्या लोकांना यश, धन आणि प्रेम लाभण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया त्या 4 भाग्यवान राशी कोणत्या आहेत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. सर्वप्रथम आहेत वृषभ राशी. शुक्र आणि शनीच्या 40 योगामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ ठरू शकतो. जीवनात सुख मिळेल आणि यशाचे मार्ग खुले होतील. प्रेम संबंध अधिक घट्ट होतील आणि प्रेम वाढेल. वैवाहिक जीवनात शांतता राहील. आर्थिक बाबतीत मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. लोकांमध्ये संयम वाढेल. केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. वृषभ राशीसाठी फेब्रुवारीपासून अनुकूल काळाची सुरुवात होऊ शकते. विशेषतः 17 फेब्रुवारी नंतर आत्मविश्वासात वाढ होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. नोकरीत बदलाची संधी मिळू शकते तर व्यावसायिक प्रवासही संभवतात. आर्थिकदृष्ट्या अत्यंत शुभ काळ राहील. आर्थिक उलाढाली वाढतील. अनेक स्रोतांमधून पैसा येईल. जुनी गुंतवणूक आणि मालमत्तेमुळे नफा होईल. दीर्घकाळाच्या कठोर परिश्रमाचे चांगले फळ मिळेल. अविवाहितांचे लग्न होईल आणि नातेसंबंध मजबूत होतील. नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतात. संपत्ती आणि समृद्धी मिळेल. बँक बॅलन्स वाढेल. वृषभ राशीतील बुध आणि शनी यांच्यात मध्यकेंद्री युती होणे वृषभ राशीच्या लोकांना फायदेशीर ठरू शकते. चांगली बातमी येऊ शकते. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे आणि दीर्घकाळापासून केलेल्या प्रयत्नांना आता यश मिळू शकते. काही रहिवाशांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक केले जाईल. तुमचे वरिष्ठही तुमच्या कामाने प्रभावित होऊ शकतात. हा योग वृषभ राशीच्या लोकांसाठी नव्या सुरुवातीचे संकेत देतो. दीर्घकाळ अडकलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीत लाभ होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होऊ शकतात. नोकरी, पदोन्नती किंवा जबाबदारीत वाढ होण्याचे योग आहेत. आत्मविश्वास वाढेल आणि भविष्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहांची स्थिती अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. सूर्य आणि मंगळाची युती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. ही युती तुमच्या राशीच्या कुंडलीत करिअर आणि व्यवसायाशी संबंधित असणार आहे. म्हणून या काळात तुम्हाला तुमच्या कामात, व्यवसायात प्रचंड यश मिळेल. तुमचा बँक बॅलन्स अचानक वाढण्याची शक्यता आहे. या काळात
व्यावसायिकांना नफ्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात. या काळात बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळू शकते आणि नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीसुद्धा मिळू शकते. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल. पगारवाढ होईल. घरात शुभ कार्य होतील. वैवाहिक आयुष्य देखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. वृषभ राशीसाठी फेब्रुवारी महिना हा करिअरसाठी एक मोठी झेप घेणारा महिना असेल. सूर्य तुमच्या 10व्या भावावर म्हणजेच कर्मभावावर प्रभाव पडेल. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय विस्तार योजना यशस्वी होतील आणि मोठ्या गुंतवणुकीतून नफा मिळेल. हा योग तुमच्या राशीतून 9व्या भावात तयार होणार आहे, जे भाग्य आणि परदेशी स्थान मानले जाते. म्हणूनच यावेळी तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळू शकते. तसेच ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे त्यांची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. दुसरीकडे नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच राजकारणाशी निगडित लोकांसाठी हा काळ चांगला आहे. त्यांचा समाजात आदर वाढेल. तुम्हाला तुमची जीवनशैली सुधारण्याची गरज आहे. तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टींकडे तुम्ही पूर्ण लक्ष द्याल. तुमच्या संपत्तीत वाढ झाल्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाहीत. तुम्ही एकत्र बसून कौटुंबिक बाबी मिटवल्यास तुमच्यासाठी चांगले होईल. तुम्हाला तुमच्या कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये हलगर्जीपणा टाळावा लागेल. नोकरी करत असतील तर पदोन्नती किंवा पगार वाढण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांनाही फायदा होईल आणि नवीन संधी मिळू शकतात. पैशाशी संबंधित चिंता दूर होतील आणि काही चांगली बातमी मिळू शकते. या दिवशी तुमची लव्ह लाईफ देखील छान असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगले क्षण घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नाते आणखी मजबूत होईल. वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरु धनस्थानी मार्गी होत आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल. बँक बॅलन्समध्येही मोठी वाढ होईल आणि तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. तुमची संवाद शैली प्रभावी होईल, ज्यामुळे कार्यक्षेत्रात तुमची छाप पडेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग आणि बुधादित्य योग खूप लाभदायक ठरू शकतात. या राशीच्या 9व्या भावात हा राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात मोठे यश मिळू शकते आणि धनलाभही होऊ शकतो. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. करिअरमध्ये तुम्ही उंची गाठू शकता. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. परदेश प्रवासाचेही योग आहेत. तुमच्या योग्य नियोजन आणि मेहनतीमुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि प्रतिस्पर्ध्यांना चांगली टक्कर देऊ शकता. आरोग्य चांगले राहील आणि तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहाल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासाची गोडी निर्माण होईल. विषय उत्तम प्रकारे आत्मसात कराल. नोकरी व्यवसायात आपल्या तत्परतेची चुणूक दाखवाल. सादरीकरणात यश मिळेल. विवाह उत्सुक मंडळींनी सुयोग्य जोडीदार निवडण्यास सुरुवात करावी. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखकर असेल. त्यानंतर आहे तुळ राशी. तुळ राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनीचा 40 योग फायदेशीर ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात लाभाचे मार्ग खुलतील.
प्रेमसंबंधात समजूतदारपणा आणि एकमेकांतील जुळव वाढेल. कुटुंबातील तणाव दूर होईल आणि सुख वाढेल. आर्थिक बाबतीत मोठे निर्णय घेता येतील. उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केलेली मेहनत यशस्वी ठरेल. 3ऱ्या आणि 6व्या स्थानाचा स्वामी असलेला गुरु या राशीच्या 9व्या स्थानात प्रवेश करणार आहे. यासह चंद्र 8व्या स्थानात विराजमान होईल. अशा परिस्थितीत गजकेसरी राजयोग या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांमध्ये फायदा मिळवून देऊ शकतो. तुमचे भाग्य तुम्हाला साथ देईल. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या जोरावर चांगले यश मिळवू शकता आणि दीर्घकाळापासून केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक परिणाम मिळतील. या काळात प्रवासातून लाभ मिळण्याचे संकेत आहेत आणि परदेशात राहण्याचे किंवा काम करण्याचे तुमचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आणि फायदेशीर ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक जीवन सुखी होईल आणि आपल्या लोकांसह चांगला काळ निर्माण करण्याची संधी मिळेल. प्रेम जीवनही समाधानकारक राहील आणि जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. हे वर्ष भरपूर पैसे कमावण्याचे आणि ओळख मिळवण्याचे वर्ष असू शकते. एक प्रभावशाली नेतृत्व म्हणून उदयास येऊ शकाल. उच्च पद, पदोन्नती आणि व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. एका महत्त्वाच्या निर्णयामुळे महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी व्यवसायात पदोन्नती होईल. तूळ राशीसाठी बुधाचे संक्रमण सर्जनशील क्षेत्रात सकारात्मक परिणाम देईल. माध्यम, लेखन, डिझाईन, कला किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी संबंधित असलेल्यांना नवीन संधी मिळू शकतात. नातेसंबंधांमध्ये मोकळे संवाद साधता येईल. गैरसमज दूर होतील. नवीन कल्पना, उत्पन्नाचे मार्ग देखील उघडू शकतात. तूळ राशीसाठी हा योग करिअरच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल आहे. नवीन नोकरीची ऑफर किंवा व्यवसायात विस्ताराचे योग आहेत. मानसन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये नवे वळण येऊ शकते, तर व्यावसायिक लोकांना महत्त्वाचे करार मिळू शकतात. या पंचग्रही योगाचा सर्वाधिक लाभ मकर राशीला मिळणार आहे. आर्थिक प्रगती, गुंतवणुकीचे चांगले निर्णय आणि प्रभावी व्यक्तींशी संपर्क वाढेल. करिअरमध्ये स्थैर्य आणि यश मिळेल. हा काळ भविष्याची मजबूत पायाभरणी करण्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. प्रेमसंबंधात यश मिळण्याची आणि नवीन संबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. कामात प्रामाणिकपणा आणि निष्ठा कायम ठेवा. सट्टा किंवा जुगारात गुंतवणूक करण्यासाठी दिवस शुभ आहे. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. व्यापारी आणि नोकरदार वर्गाला प्रगतीची संधी मिळेल. तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्यमंगळ युती आर्थिक आणि करिअरशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा घेऊन येईल. व्यापारात लाभ होऊ शकतो आणि नोकरीत पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. या काळात कामकाज सुरळीत होईल आणि यश मिळेल. आत्मबळ आणि नेतृत्व गुण वाढल्यामुळे तुमच्या प्रयत्नांना नवी उंची मिळेल. ही युती वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. तूळ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना स्थैर्य देणारा ठरू शकतो. विशेषतः मालमत्ता, जमीन किंवा घरासंबंधी निर्णय पुढे जाण्याची शक्यता आहे. कौटुंबिक मालमत्तेशी निगडीत प्रकरणांमध्ये सकारात्मक तोडगा निघाल्याचे संकेत दिसतात. गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ विचारपूर्वक पावले टाकण्याचा असू शकतो. खर्चात शिस्त राखल्यास आर्थिक संतुलन सुधारू शकते
आणि भविष्यासाठी बचत वाढवण्याची संधी मिळू शकते. या प्रकारे फेब्रुवारीत होणारी सूर्यमंगळ युती काही राशींसाठी भाग्य आणि यशाची किरण घेऊन येईल. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक लाभ आणि आत्मविश्वास वाढण्यासोबत ही युती आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करेल. मेहनत आणि प्रयत्नांच्या जोरावर नवीन यश मिळवण्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये होणारी सूर्यमंगळ युती अनेक राशींसाठी लाभदायक ठरेल. मेष, मिथुन, सिंह आणि तुळ राशीच्या लोकांना नोकरी, व्यापार आणि आर्थिक बाबींमध्ये यश आणि वाढ मिळू शकते. आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि मान सन्मान वाढेल. त्यामुळे जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येतील. व्यवसायामध्ये आर्थिक स्थिती उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी बदल जाणवू शकतो. नोकरीमध्ये स्थान परिवर्तनाचा योग निर्माण होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात आर्थिक प्रगती दिसून येईल. धनसंपत्तीमध्ये चांगली प्रगती होईल. तुळ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी 2026 हा महिना अनेक अर्थांनी खास असणार आहे. या महिन्यात तुम्ही एकापेक्षा जास्त प्रवास करू शकता. तुम्हाला तुमच्या मुलांकडून यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनात तुम्ही काही धाडसी निर्णय घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल. जे विवाहित जोडपे संततीची अपेक्षा करत आहेत त्यांना संतती सुख सहज प्राप्त होईल. हा महिना व्यापारी वर्गासाठी विशेषतः चांगला राहील. तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. राजकीय संपर्कामुळेही तुम्हाला लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. तुमच्या मेहनतीला आणि प्रयत्नांना यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसायात विस्तार करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. तुमच्या सामाजिक जीवनातही तुम्ही सक्रिय राहाल आणि तुमच्या संपर्कामुळे तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर आहे मकर राशी. मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनीचा चालिसा योग जीवनात स्थिरता आणेल. कामे यशस्वी होतील आणि नवीन नोकरी मिळण्याचे मार्ग खुलतील. जुने तणावपूर्ण संबंध संपतील किंवा त्यात सुधारणा होईल. अडथळे दूर होतील. प्रेम संबंधात अधिक घट्टपणा येऊ शकतो. बुद्धी वाढेल आणि मोठे निर्णय घेण्यासाठी आत्मविश्वास मिळेल. नवीन नोकरी मिळू शकते. व्यावसायिकांनाही फायदा होऊ शकतो. प्रामाणिकपणे कठोर परिश्रम केले तर 2026 हे वर्ष खूप यश देईल आणि स्थैर्य राहील. बचत करण्यात यशस्वी व्हाल. स्थिर उत्पन्न आणि वाढीव बचत यामुळे फायदे मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरी, व्यवस्थापन किंवा मोठ्या संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना विशेष फायदे मिळण्याची शक्यता आहे. नवीन घरात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. घरात पाहुण्यांच्या आगमनाचा योग आहे. वाणीमुळे लोकांना प्रभावित करण्याची संधी मिळेल. लहान मुलांना शिक्षा सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. प्रतिस्पर्धकाशी वाद मिटवून प्रयत्न यशस्वी होतील. लक्ष्मीनारायण राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते. हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीच्या धन घरात तयार होईल. यामुळे त्या काळात आर्थिक लाभाचे नवीन मार्ग उघडतील. तुमच्या व्यावसायिक जीवनात आदर आणि तुमच्या कारकिर्दीत यश निश्चित होईल. तुमचे संवाद कौशल्य बळकट होईल आणि त्याने इतर लोक प्रभावित होतील. या काळात कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवतील. महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्ही खूप संयमी आणि सहनशील असणे गरजेचे आहे. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अनेक लाभकारी परिणाम देईल. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. नोकरीमध्ये पदोन्नती होण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबात
वडिलांचे सहकार्य लाभू शकते. व्यवसायात मोठी योजना कामी येऊ शकते. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा उत्तम होईल. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल. प्रमोशनची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. धनसंपत्तीमध्ये सुधारणा दिसून येईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात वडिलांचे सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास दिसून येईल. कोणताही मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसून येत आहे. मित्रांच्या सहकार्याने चांगली नोकरी प्राप्त होऊ शकते. मकर राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी 2026 हा महिना खूप चांगला जाणार आहे. या महिन्यात तुमच्या राशीपासून दुसऱ्या घरात ग्रहांचा शुभ संयोग तयार होत आहे. त्यामुळे हा महिना कमाईच्या दृष्टीने खूपच चांगला ठरेल. या महिन्यात तुमची कमाई पूर्वीपेक्षा खूप जास्त असेल. घरात एखादा शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. तसेच तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या धनसंपत्तीत वाढ होईल. आर्थिक नियोजन यशस्वी होईल आणि तुम्ही भविष्यासाठी चांगली बचत करू शकाल. कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. नवीन मालमत्ता खरेदी किंवा जुन्या मालमत्तेची विक्री फायदेशीर ठरू शकते. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात एक वेगळीच छाप पडेल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवन चांगले राहील. कुटुंबातील सदस्याचे लग्न निश्चित होऊ शकते. तुम्ही तुमची नोकरी बदलण्यासाठी थोडा वेळ थांबल्यास ते तुमच्यासाठी चांगले होईल. काही गुंतवणुकीचे नियोजन करावे लागेल. तुम्ही तुमच्या फिटनेसकडे पूर्ण लक्ष द्याल. सामाजिक कार्यात तुमची प्रतिमा अधिक सुधारेल. मकर राशीच्या लोकांसाठी सूर्याची ही स्थिती अतिशय शुभ राहील. पूर्वी केलेले प्रयत्न आणि शिकलेल्या कला तुमचे उत्पन्न वाढवतील. सोबतच अनावश्यक खर्च कमी होतील. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती भक्कम होईल. तुम्हाला विविध मार्गांनी पैसा मिळण्याची शक्यता आहे. अडलेली कामे लवकरच पूर्ण होतील. नातेवाईक किंवा जवळच्या मित्राच्या मदतीने एखादे मोठे काम यशस्वी होऊ शकते. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या राशीच्या लग्न भावातच सध्या अनेक ग्रह एकत्र आले आहेत. या राशीत बुध हा 6व्या आणि 9व्या भावाचा स्वामी असून तो लग्न भावात गोचर करणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पूर्ण होतील आणि धनधान्यात झपाट्याने वाढ होऊ शकते. अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. बौद्धिक क्षमतेतही लक्षणीय वाढ होईल. त्यामुळे अनेक मोठ्या कामांमध्ये यश मिळू शकते. करिअरच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी ठरू शकता. आणि त्यानंतर आहे कुंभ राशी. शुक्र आणि शनीचा चालीसा योग कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ फळे देणारा ठरेल. नवीन संधींमधून धनलाभ होईल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळाल्यामुळे मान सन्मान वाढेल. कौटुंबिक नात्यांमध्ये सुधारणा होईल. प्रेमात समतोल आणि समज वाढेल. आर्थिक बाबतीत घेतलेल्या मोठ्या निर्णयांमुळे स्थिरता येईल. गरज नसलेला खर्च कमी होईल. उद्दिष्टे साध्य करता येतील. कुंभ राशीत एकाच वेळी अनेक ग्रह एकत्र आल्याने या राशीच्या जातकांसाठी फेब्रुवारी विशेष महत्त्वाचा ठरतो. सहकारी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना लाभ होण्याची शक्यता आहे. राजकीय किंवा प्रशासकीय संपर्कातून फायदा मिळू शकतो. इतर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनाही आर्थिक लाभ आणि कामात यश मिळण्याची चिन्हे आहेत. कौटुंबिक जीवन समाधानकारक राहील. खूप शुभ काळ आहे. नवीन कल्पनांना चालना मिळू शकेल. पैसे कमावण्याचे
नवीन मार्ग समोर येतील, करिअर स्थिर होईल, अचानक लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत संपूर्ण वर्ष आनंदाने भरलेले असेल. नवोपक्रम आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भरभरून यश मिळू शकेल. नवीन कल्पना, डिजिटल काम आणि सर्जनशील क्षेत्रात गुंतलेल्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो. बाबा वांगा यांच्या मते अचानक आर्थिक यश मिळू शकते. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी राहूच्या परिवर्तनाचे अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील, नव्या वस्तू खरेदी करू शकाल, आकस्मिक धनलाभ होईल, कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल, कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल, तीर्थक्षेत्रांना भेट द्या, नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता, अडकलेले पैसे परत मिळतील. तुमच्या गोचर कुंडलीत बुध आणि राहू लग्न भावात आहेत, त्यामुळे आत्मविश्वास झपाट्याने वाढू शकतो. तुमच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून तुम्ही व्यवसाय आणि नोकरीत प्रचंड यश मिळवू शकता. तसेच आर्थिक लाभही मिळू शकता. तुमच्यातील नेतृत्व क्षमता वेगाने वाढू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. अविवाहित लोक विवाहाचा प्रस्ताव देऊ शकतात. वैवाहिक जीवन चांगले जाणार आहे. बुध तुमच्या राशीत भ्रमण करत आहे, त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना सर्वात जास्त फायदा होऊ शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही स्वतःला स्पष्टपणे व्यक्त करू शकाल. करिअर, अभ्यास आणि संवादाशी संबंधित बाबींमध्ये उत्कृष्ट निकाल शक्य आहे. या काळात घेतलेले निर्णय दीर्घकाळात फायदेशीर ठरतील. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी राहूच्या नक्षत्र पद परिवर्तनाचे अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील, नव्या वस्तू खरेदी करू शकाल, कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल, तीर्थक्षेत्रांना भेट द्याल, नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता, अडकलेले पैसे परत मिळतील, नोकरी व्यवसायात पदोन्नती होईल, आकस्मिक धनलाभ होईल, कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. शनी सूर्याच्या प्रभावामुळे निर्णय क्षमता मजबूत होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मताला महत्त्व दिले जाऊ शकते, ज्यामुळे मान सन्मानात वाढ होऊ शकते. अचानक धनलाभाच्या शक्यता वर्तवल्या जात असल्या तरी गुंतवणूक करताना विवेक बाळगणे आवश्यक ठरू शकते. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुमची ओळख अधिक मजबूत होण्याची चिन्हे आहेत. ही राशी शनीच्या 7.5च्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातून जात आहे. दुसरे म्हणजे पापग्रह राहू देखील कुंभ राशीत स्थित आहे. राहूने अलीकडेच तारुण्यात प्रवेश केला आहे, त्याचा प्रभाव आणखी वाढला आहे. तथापि कुंभ राशीच्या लोकांनी त्यांच्या चिंता दूर करण्याची वेळ आली आहे. ग्रहांचा राजकुमार बुध 3 फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत प्रवेश करत आहे. बुध कुंभ राशीत संक्रमण करत असल्याने त्याच्या रहिवाशांना लक्षणीय आराम आणि काही चांगली फळे मिळतील. 2026 मध्ये शनीचे 7.5 आणि राहूच्या प्रभावामुळे कुंभ राशीला आव्हानांचा सामना करावा लागला आहे. तथापि आता आरामाचा काळ सुरू होणार आहे. 3 फेब्रुवारी रोजी बुधाचे कुंभ राशीत संक्रमण झाल्यामुळे परिस्थिती सुधारेल आणि काही सकारात्मक बदल घडतील. कुंभ राशीतील बुध ग्रहाचे हे भ्रमण संपत्ती आणि उत्पन्नाबाबत सकारात्मक संकेत देत आहे. या काळात उत्पन्न वाढू शकते. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून अपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता, जो भविष्यातील दृष्टिकोनातून खूप चांगला दिसू शकतो. कुंभ राशीत बुधाच्या आगमनाने त्याच्या जातकांना व्यावसायिक आघाडीवर नवीन जबाबदाऱ्या
सोपवल्या जाऊ शकतात. या जबाबदाऱ्या तुमच्या प्रगतीसाठी एक पायरी म्हणून काम करतील, ज्यामुळे तुम्ही मोठ्या उंचीवर जाऊ शकाल. व्यवसायात कठोर परिश्रम करणाऱ्यांनाही चांगले परिणाम दिसतील. तुमचा नफा त्वरित दुप्पट होऊ शकतो. बुध ग्रहाच्या संक्रमणानंतर तुमच्या व्यक्तिमत्वात आणि बोलण्यात नाट्यमय बदल होतील, ज्यामुळे लोक लवकरच आकर्षित होतील. कुटुंबाचा पाठिंबा राहील आणि घरातील वातावरण आनंददायी राहील. तुमच्या मुलांकडूनही तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते सुधारेल असे दिसेल. तुम्ही वादविवाद टाळाल आणि कट रचणाऱ्यांना योजनांना हाणून पाडाल. हा काळ तुमच्यासाठी आरोग्यासाठीही अनुकूल आहे. तुम्ही आजारांवर नियंत्रण खूप पैसे खर्च केले आहेत, परंतु लवकर यातून आराम मिळेल. तुमच्या आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. घरातल्यांचे आरोग्यही चांगले राहील. तुमच्या पालकांच्या किंवा कुटुंबातील कोणत्याही वृद्ध सदस्याच्या आरोग्यात सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि मंगळाची युती सकारात्मक ठरू शकते. ही युती तुमच्या राशीच्या कुंडलीत लग्न घरात होणार आहे, त्यामुळे या काळात तुम्ही नवीन संबंध निर्माण करू शकता, ज्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. तुमच्या आरोग्यातही सुधारणा जाणवेल. घरात कुटुंबात सर्व काही चांगले होईल. या काळात तुम्ही चिंतामुक्त असाल. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अद्भुत राहील. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी केतूचे नक्षत्र परिवर्तन अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. फेब्रुवारी 2026 मध्ये कुंभ राशीतच ग्रहांचा शुभ संयोग तयार होत आहे, त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिक लाभ मिळवून देणारा ठरेल. या महिन्यात तुम्हाला तुमच्या राजकीय संपर्कामुळे चांगला फायदा मिळू शकतो. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी लाभाचे चांगले योग बनत आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या तांत्रिक ज्ञानाचा आणि क्षमतेचा नक्कीच फायदा मिळेल. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास तुमच्यासाठी हा काळ सुखद ठरेल. तुम्हाला तुमच्या कूटनीतिक क्षमतेमुळे लाभ मिळेल. तुमच्या बुद्धिचातुर्याचा वापर करून तुम्ही अनेक समस्यांवर मात कराल. आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. नवीन संधींचा फायदा घ्या आणि तुमच्या भविष्यासाठी चांगली योजना आखा. तुमच्या कामात यश मिळेल आणि तुम्हाला समाजात मान सन्मान मिळेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.